माझावर आता आणखी काही घडामोडी। वसंत पंचमीच्या दिवशी विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी मोठा खास दिवस असतो, कारण याच शुभदिनी विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा वाजत गाजत संपन्न होतो। शुक्रवारचा दिवसही असाच ठरला। शेकडो भक्तांच्या उपस्थितीत आणि मांगल्यमय वातावरणात पार पडलेल्या देवाच्या लग्न सोहळ्याची ही झलक खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी पाहूया। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात वसंत पंचमीच्या दिवशी सकाळपासूनच लगबग सुरू होती। मंडप सजला, वराडी मंडळी दाखल झाली, मंगल वाद्यांचे सूर घुमू लागले आणि भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं ठेकाही धरला। निमित्त होतं विठ्ठल रुक्मिणीच्या स्वर्गीय विवाह सोहळ्याचं। या शाही विवाह सोहळ्यात वधूवरांचा थाट अवर्णनीय होता। लग्नानिमित्त उत्सव मूर्तींचं रूप खुलून गेलं होतं। जांभळ्या रंगाचा पोशाख, पिवळं पितांबर आणि लाल रंगाच्या पगडीत सजला होता सावळा विठुराया, तर रुक्मिणी मातेनं गर्द हिरव्या रंगाची भरजरी साडी परिधान केली होती। सोन्याचे पारंपरिक दागिने आणि फुलांच्या मुंडावळ्यांमधलं वधूवरांचं साजिरं गोजिरं रूप डोळ्यात साठवण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती। त्यानंतर देवाचं हे लग्न लागताच भक्त मंडळींनी एकच ठेका धरला। विठ्ठल रुक्मिणीचा हा विवाह सोहळा खास करण्यासाठी मंदिरात फुलांचा आकर्षक मयूर विधी मंडप सजला होता। तर लग्न सोहळ्यासाठी विविध रंगी फुलांनी मंदिर परिसराची केलेली सजावट डोळे दिपवणारी होती। आपण दरवर्षी वेगवेगळे विधी मंडप करत असतो। गेल्या वर्षी आपण गजरूपी विधी मंडप केला होता, त्याच्या अगोदर आपण मत्स्यरूपी विधी मंडप केला होता। यावर्षी आपण मयूर विधी मंडप अशी छान सजावट केलेली आहे। यावेळेस आपण 4 ते 4.5 टन फुलांचा वापर केला आहे सजावटीमध्ये। विशेषतः विधी मंडपमध्ये जे काही फुलं रंगीबिरंगी, शेवंती, ऑर्किड आहे, गुलाबी आहे, पिवळा झेंडू आहे आणि आपण ही व्हाईट गजरे आणि कन्हेरची फुलं ही जी देवाला खूप आवडतात, जेणेकरून विवाह सोहळ्यात वापरली जातात, त्याची आपण सजावट केलेली आहे। वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर पार पडलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या लग्न सोहळ्यानिमित्त भागवताचार्य अनुराधाताई शेटे यांनी रुक्मिणीनं साक्षात पांडुरंगाला लिहिलेल्या प्रेमपत्राची कहाणी कथन केली। खवल रेशमी पट्टावरती केशर रंगी लिहिले, आशा परी विश्वातील पहिले प्रेमपत्र अवतरले। विश्वातलं पहिलं प्रेमपत्र हे रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला लिहिलं होतं। इतर प्रेमपत्र ही वासनामय आहेत आणि रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला लिहिलेलं प्रेमपत्र हे उपासनामय प्रेमपत्र आहे। त्याच्यामध्ये श्रवण भक्ती आहे, त्याच्यामध्ये आर्तता आहे आणि हे पत्र जे आहे ते 7 श्लोकाचं आहे। देवाच्या लग्नाच्या निमित्तानं भक्त मंडळींसाठी खास पंचपक्वानांचा बेत होता, तर उत्सव मूर्तींची गावातून भव्य शोभायात्राही संपन्न झाली। देवाचं लगीन याची देही याची डोळा अनुभवणं हा भक्तांसाठी आनंदाचे डोही आनंद तरंग असाच अनुभव ठरला। सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर। मध्य प्रदेश